नमस्कार. नमस्कार. अरे सगळ्यांचे स्वागत. योगेश सरपोतदार आज आपल्याला भेटत आहेत आमच्या लांजा महाविद्यालयाच्या एका विद्यार्थी प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमामध्ये. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय लांजा याचा एक IQS विभागाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच आम्ही विद्यार्थी प्रेरणा मंच स्थापन केला आणि या प्रेरणा मंचाच्या वतीनं 3 दिवसाचं मुलाखतीचं सत्र आम्ही सुरू करत आहोत. आणि यातले आज दुसरा दिवस आहे. आजच्या या दुसऱ्या दिवशी आपले प्रमुख अतिथी आहेत आमच्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी, महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्सचे एक्झिक्युटिव्ह पार्टनर योगेश सरपोतदार. योगेश, तुझं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. जे लोक लाईव्ह येणार आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद. म्हणजे सगळ्यांचा आणि तुमचे सगळ्यांचे आभार सुद्धा. कारण माझ्यासारख्या एका कोकणामध्ये काम करणाऱ्या एका आपल्या माजी विद्यार्थी म्हणून तुम्ही मला या मंचावर बोलता. तसा हा मंच माझ्यासाठी नवीन आहे, पण तुम्ही मला या मंचावर बोलवलं आणि आता माझे विचार ऐकण्याची ऐकावेसे वाटले तुम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही एक शिक्षक म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या एका विद्यार्थ्याची मुलाखत घेतोय. आणि शिक्षकाचा सर्वाधिक आनंद कोणता असेल तर आमचा विद्यार्थी उच्च पदाला जातोय, उंच झेप घेतोय. आणि आज आमच्या मनस्वी आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे की योगेश सरपोतदार काय, शैलेश डोळस किंवा अतुल गुरव यांसारखे अनेक विद्यार्थी एका आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहेत. आणि त्यामुळे आज तुझं मी याच्यामध्ये स्वागत करतो. पहिल्यांदा मुक्त संवाद युवकांचा युवकांशी असं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही हे सादर करत आहोत आणि आज आपली भेट होते. खरं तर तुझं गाव अंजनारी लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अत्यंत दुर्गम असं खेड. तुला मी पाहिलं तर तुला शाळेमध्ये असताना की 1997 ला पहिल्यांदा महाविद्यालय 1996 ला स्थापन झालं आणि 97 मध्ये पहिल्यांदा NSS चा कॅम्प जो तुमच्या गावामध्ये लावला. तर या निमित्ताने मी प्रथमतः तुझं जसं स्वागत करतो तसं मी तुझ्या आई वडिलांना, आई बाबांना नमस्कार करतो. कारण का तुझ्या घराची, तुझ्या कुटुंबाची ना आमच्या महाविद्यालयाची खूप लवकर जुळली गेली. कारण आमच्या मुलींच्या संपूर्ण भोजनाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था तुमच्या कुटुंबाने जी केली ते अगदी आई बापांप्रमाणे. त्यामुळे तुझ्या आई वडिलांना माझा सादर प्रणाम. कारण का आज आम्ही एवढे मोठे दिवस पाहतोय तर त्यामध्ये नक्कीच त्यांच्या संस्काराचा आणि घडवण्याचा हात आहे. आणि त्यांच्या संस्कारातून तुझ्यासारखा एक मुलगा नावारूपाला आलाय. त्यामुळं योगेश तुझ्या कुटुंबाचे मी आभार मानतो. नक्की. 1997 ची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की तुझ्या गावामध्ये ST जात नव्हती, सायकल सुद्धा आम्हाला नेणं मुश्किल होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण वाढलात. तुझं बालपण अत्यंत दुर्गम अशा खेड्यामध्ये गेलं. ST साठी चालत यायचं झालं तर साधारणतः 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रस्त्यावर आल्याशिवाय गाडी मिळत नाही असा सगळा हा परिसर. आणि असं असताना तुला ना पैशाचं पाठबळ, ना तुला घराण्याची परंपरा उद्योजकाची वगैरे. खूप म्हणजे वडील तुझे आचारी म्हणून काम करायचे किंवा शेतीसारखा उद्योग असेल, अशा का छोट्या घरातला मुलगा आज एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा उद्योजक म्हणून उभा राहतोय, याचा आम्हाला गर्व आहे. आणि म्हणून तुझी थोडीशी ओळख आम्ही काही स्लाइड्स मधून करून देतोय की महालक्ष्मी फूडचा जो पसारा जो आहे तो कसा उभा केलाय. एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुरू झालेला तुझा व्यवसाय आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप मोठा उद्योजक म्हणून उभा राहतोय. ही मी पहिल्यांदा साईड थोडीशी दाखवतो म्हणजे आपल्या सर्व रसिकांना, श्रोत्यांना, दर्शकांना एक अंदाज येईल की आमचा विद्यार्थी कुठेपर्यंत आहे. जरूर. किचन्स वंडर महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्स. महालक्ष्मी किचन्स वंडर हे जो ब्रँड जो तयार झालाय तो आज केवळ एका लांजापुरता नाही किंवा रत्नागिरी जिल्ह्यापुरता नाहीये, तर तो आहे पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती. राष्ट्रीय उत्सवामध्ये राष्ट्रीय पातळीवरती खूप मोठी झेप आणि घेतलेला आहे. आज भारतातला एकही राज्य या महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट पोहोचत नाही असं होत नाहीये. म्हणून हे महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट आणि त्याचं किचन्स वंडर हा त्यांचा ब्रँड. यानंतर हा सगळा परिसर जो आहे त्याचा तो मोठी बिल्डिंग दिसते
ती बिल्डिंग आजनारी सारख्या निसर्गरम्य एका खेड्यामध्ये अत्यंत हायवेवरती आहे. आज खूप मोठा पसारा मांडला आहे. सगळ्या सुविधा आहेत. अत्याधुनिक यंत्र आहेत त्याच्यामध्ये. सुरुवातीला केवळ दुसऱ्यांच्या चक्कीवरती दळून आणायचं आणि ते त्यातून व्यवसाय सुरू झाला. आज सगळी स्वतंत्र व्यवस्था असणारे हे सगळं त्याचं कार्यालय आणि त्याची संपूर्ण व्यवस्था आपल्याला या छायाचित्रांच्या मधून पाहायला मिळेल. अत्याधुनिक आणि परिपूर्ण अशा एक ही आहे. त्यानंतर हेही चित्र जे आहे ते आपल्याला गेट पासून सगळं पाहायला मिळेल, की त्याचं जे गेट आहे तेच भव्य दिव्य आहे. त्यापासून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. स्वतंत्र अशी वाहतूक व्यवस्था आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. त्याचे जे फूड प्रॉडक्ट्स जे आहेत ते फक्त नमुने दाखल मी ठेवलेले आहेत. की डांगर पीठ, वडा पीठ, ज्वारी पीठ, भाजी पीठ, भजी पीठ, तांदूळ पिठासारखे असे असंख्य प्रॉडक्ट्स त्यांना निर्माण केलेले आहेत आणि हीच त्याची खरी ओळख आहे. हे फक्त तुम्हाला सर्वांना माहिती होण्यासाठी की हा ब्रँड आमच्या या विद्यार्थ्याचा आहे. त्याला पुरस्कार मिळालेत आतापर्यंत. त्या पुरस्कारांच्या काही बातम्यांची कात्रण आहे. त्यामुळे कोकणच्या उद्योजकाच्या मध्ये आज त्याचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. असे हे कात्रण तुम्हाला दिसते की जिथे त्याला पुरस्कार मिळाले. क्षितिजाच्या पलीकडे जाण्याचे प्रयत्न त्याचे आहेत. प्रत्येक नव्या टप्प्यावर तो क्षितिज आपलं नवं क्षितिज निर्माण करतो आहे किंवा नवा क्षितिजाचा शोध घेतो आहे. अशा योगेश सरपोतदाराशी आपली आता चर्चा होत आहे, संवाद होतो आहे. योगेश, मी मगाशी म्हणालो की तुला पैशाचं पाठबळ नाहीये. म्हणजे त्यावेळी नव्हतं. आताची गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा 10 ते 15 वर्षापूर्वी तू कॉलेज सोडलंस, कॉलेज पूर्ण केलंस आणि त्यानंतर या उद्योगामध्ये, तेव्हा ना घराण्याची परंपरा ना पैशाचं पाठबळ. अशा आणि एका गरिबीतून तू आलास. मला सांग की तुझं बालपण आणि कॉलेज पर्यंतचा प्रवास कसा झाला? बालपण माझं म्हणाल तर माझं बालपण सगळं अंजणारीमध्ये गेलं. तुम्हालाही माहिती आहे की 1997 सालात तुम्ही अंजणारीमध्ये आला होतात. आणि बालपण माझं खूप कष्टप्रद गेलं. म्हणजे कष्टप्रद म्हणण्यापेक्षा सुद्धा एकतर दुर्गम खेड होतं. आत्तासारख्या सोयी सुविधा तिथं काही नव्हत्या. शिक्षण माझं अंजणारीमध्येच झालं. आणि असे आमचा 20-21 जणांचा ग्रुप आम्ही आपल्या शाळेत जायचो. त्यावेळेला शाळेचा पट काहीतरी 100 वगैरे होता. आणि आम्हाला माहिती नव्हती, म्हणजे क्षितिज काय असतं तेही माहिती नव्हतं. आणि हे करत असताना आम्ही लहानपणी, म्हणजे खूप गरिबी होती, पैसे नव्हते. इव्हन बाबा, तुम्ही मगाशी सायकलचा उल्लेख केला, तेव्हा बाबा मला म्हणायचे, अरे तुला मी सायकल घेऊन देईन, तू काळजी नको करू. पण आम्हाला एक गोष्ट नक्की जाणवत होती की बाबा सायकल घेईन असं म्हणायचे, पण बाबांकडे ती सायकल घ्यायला पैसे नव्हते. मग आम्ही उगीच म्हणायचो, ठीक आहे बाबा आता नको, कुठे चालवणार सायकल. असं करत 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 सायकल मला शेवटपर्यंत मिळाली नाही. आणि समजा अगदी बाबांनी अगदी कर्ज काढून सायकल जरी घेतली असती तरी ती कुठे फिरवायची, कारण घरापर्यंत रस्ता जात नव्हता. कुठे फिरवायची हा प्रश्नच होता. कसा बसा तिथे त्या मराठी शाळेमध्ये मी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि त्या शिक्षण घेत असताना ठीक आहे, मला आता मोठं, म्हणजे बाबा म्हणायचे तू मोठा हो. आता मला मोठं म्हणजे काय व्हायचं हे मला माहिती नाही. त्यावेळेला बाबा जेवणाची वगैरे कॉन्ट्रॅक्ट घ्यायची आणि त्यावेळेला दिवसाला 100 रुपये किंवा 50 रुपये वगैरे दिवसाला मिळायचे. आणि ते मिळायला पाहिजेत, बाबांना मदत व्हायला पाहिजे, म्हणून मी त्यांच्याबरोबर जायचो ते जेवण करायला. आणि मी खूप ठिकाणी, म्हणजे खूप गावागावामध्ये जाऊन जेवण करायला गेलेलो मला आठवतंय. अगदी लहानपणापासून, अगदी म्हणजे मी 8वीला जाईपर्यंत बाबांबरोबर जेवण करायला गेलेलो आहे. आणि बाकी शिक्षण यथातथाच होतं. म्हणजे असं काही फार गोष्टी येत होत्या असंही नाही. जगाची माहिती तर नव्हती. म्हणजे मुंबई कुठे आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. कपडे म्हणाल तर कपडे कुणाचे तरी जुने असलेले कपडे, त्यातले त्यात चांगले असलेले कपडे. म्हणजे मी 10वी पर्यंत मला आठवत नाही की माझा स्वतःचा ड्रेस असा नवा घेऊन घातलाय, असं मला आठवत नाही. आणि पण त्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ह्याचं मला जास्ती समाधान आहे की त्याच्या, म्हणजे पण याच्यातून एक गोष्ट झाली की या गरिबीतून पॉझिटिव्हिटी आली की नाही.
म्हणजे याच्यापेक्षा गरिबी काय असते? काहीच नसते. म्हणजे याही परिस्थितीमध्ये आम्ही राहू शकतो. हा जो कॉन्फिडन्स आहे तो मुळात तिथं मला आला. अंजनारी सारख्या ठिकाणी. पण बऱ्याच प्रगती करायला गरिबी आडवी येत नाहीये. प्रगती करण्यासाठी गरिबी आडवी येत नाही कधी. मानसिकता आपली आडवी असते. आणि वैशिष्ट्य म्हणजे तुझं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं 7वी पर्यंत, की इथं एबीसीडीची सुरुवात मुळात 7वीला वगैरे होते, 5वीला वगैरे असे होते. पण आता मी त्या गुरुवर्यांचा आदर ठेवून सांगतो की मला म्हणजे इंग्रजी थोडंफार जे यायला लागलं ते लांजाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येऊन. कारण इथं इंग्रजी शिकवायचे लोक, म्हणजे इथे मराठी शाळेमध्ये इंग्रजी शिकवलं नाही असं नाही, पण माझा अभ्यासात तेवढासा असं लक्ष नसायचं की अभ्यास आपल्याला करायला पाहिजे वगैरे, या विचारांचा मी कधी नव्हतो. आणि त्याच्यामध्ये इंग्रजी शिकून कुठे जायचंय असं बरंच, म्हणजे असं गावात फिरताना लोक म्हणायचे अरे काय करायचं, शिकून कोण मोठा झालाय वगैरे, असे संस्कार होते. पण तरी पण जी गरिबी आहे, गरिबी हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आज आपण गरिबी आहे म्हणून नकारात्मकता येते, नैराश्य येतं, काय करू शकत नाही. हा आदर्श खरं तर आपण ठेवायला पाहिजे की परिस्थितीवरती मात आपल्याला करता येते. तू हायस्कूलला आलास, त्यानंतर कॉलेजला आलास, तुझं व्यक्तिमत्व पहिल्यापासून एक छान आहे, एक लोभस आहे. तुझा हसरा चेहरा कायम आहे. बरोबर आहे. आज हे तुझं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर आहे. पण तुला असं कॉलेजला आल्यानंतर तुझं स्वप्न असं काय होतं की हायस्कूल मधून प्रवेश केला, लांजा कॉलेजमध्येच तू आलास, बीकॉम मध्ये शिक्षण घ्यायला लागलास, तर असं कोणतं स्वप्न तू डोळ्यासमोर ठेवलं होतं? नाही, मुळात आता कसं झालं माहितीये का, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मराठी शाळेमध्ये आम्हाला स्वप्न बघायची म्हणजे स्वप्न बघायला शिकलोच नाही आम्ही. पण हायस्कूलमध्ये आल्यानंतर म्हणजे तसं थोडं वय वाढलं होतं आणि त्यानंतर स्वप्न असं म्हणाल ना, तर प्रत्येक वेळेला स्वप्न बघायचं. म्हणजे पहिल्यांदा असं वाटायचं, म्हणजे एखादं दुकान बघितलं की मला वाटायचं नाही नाही हे आपण ना असं दुकानदार झालं पाहिजे. कुठे एखादा इस्त्रीवाला, इस्त्रीच्या दुकानात गेलो आपण, तर तिथे असं वाटायचं नाही नाही हाही बिझनेस मस्त आहे. असं म्हणजे प्रत्येक वेळेला असं नवीन नवीन स्वप्न, नवीन नवीन स्वप्न. म्हणजे तुम्हाला सांगतो की इथे असं शिकलेलो की जास्ती स्वप्न मोठी बघायची नाहीत, कारण उंटाच्या मानेचा मुका घ्यायला जायचा नाही. हे मुळात आम्हाला शिकवलेलं. म्हणजे गावातली लोक ज्यांनी कधीही जग बघितलेलं नाही, तर त्या लोकांकडून मी असंच शिकलेलो की नाही नाही ते फार मोठं असतं बाबा, तू तिकडे जायचं नाही, तू काय ती नोकरी कर, 2-3 हजार रुपये पगार मिळेल, मस्त कुणाकडे तरी कामावर राहा आणि तुझी परिस्थिती सुधार. हे संस्कार, म्हणजे हे सगळीकडून संस्कार, म्हणजे घरातून नव्हे पण बाहेरच्या लोकांनी हे बिंबवलेलं. आणि त्यांचे काही दोष आहे अशातला भाग नाही, कारण तीही लोक त्याच परिस्थितीतून जात होती. बरोबर. पण नंतर नंतर एक गोष्ट, म्हणजे स्वप्नांच्या बाबतीत म्हणाल तर नंतर नंतर एक गोष्ट मात्र मी शिकत गेलो, ती अशी की मंजिले मंजिले उन्हीं को मिलती है. मंजिले उन्हीं को मिलती है. काहीतरी आहे ते, मंजिले उन्हीं मिलती है वगैरे, ते आहे काहीतरी, मला ते आता आठवत नाही. जिनके सपने में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. हे नंतर की नाही, आपण स्वप्न तरी मोठी बघूया. आपण जायचं कुठपर्यंत पोहोचू मला माहिती नाही, पण आपण निदान स्वप्न तर मोठी बघायला काय हरकत आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे स्वप्न माझी, म्हणजे 8वीत गेलो तिथे स्वप्न वेगळी होती, 9वीत आलो तिथे स्वप्न वेगळी होती. पण अशी चढत्या, पण नेहमी माझा जो स्वप्नांचा क्रम होता ना, तो असा चढता राहिलाय. म्हणजे 8वीत बघितलं स्वप्न, जर का ते त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं स्वप्न आणि मोठं स्वप्न मी 9वीत पाहिलंय, 9वीतून 10वीत असं. म्हणजे आता एक थोडं मजेशीर उदाहरण द्यायचं, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढत चालली, कॉन्फिडन्स वाढत गेली. म्हणजे थोडक्यात जर का सांगायचं झालं तर, म्हणजे असं थोडं एक वेगळं उदाहरण दिलं चालेल ना, काही अडचण नाही ना? हो, काय हरकत नाही. म्हणजे आता समजा रस्त्याने कॉलेजच्या त्या जीवनामध्ये एखादी मुलगी समजा आवडली, जनरल, तर एखादी मुलगी आवडली तर पहिल्यांदा असं मनात यायचं, खायला हे काय म्हणजे आपलं काम नाही. तर म्हणजे ही मुलगी आवडली तरी आपल्याला काय हे होणार नाही. पण नंतर तेच जर जसं पुढे पुढे झालं, हे आपण सहज करू शकत होतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची. तर असा जो एक कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना, ती अशी वाढत गेली.
चांगली गोष्ट आहे. पण स्वप्न तू काय पाहिलं होतंस कॉलेजला आल्यानंतर? मी जेव्हा हा, ग्रॅज्युएशन मी म्हणजे पूर्ण करणार आहे. मी स्वप्न म्हणजे मी खरं स्वप्न पाहिलं ते याच्यामध्ये ज्या वेळेला मी FY BCom ला ऍडमिशन घेतली त्यावेळेला मला आठवतंय रविचंद्र कांबळे सरांचा पिरियड होता. मला तो हं, पिरियड अजून लक्षात आहे. आणि त्यांचा पहिलाच तेही पहिल्यांदाच आलेले कॉलेजला हं. नवीन जॉब झालेले आणि आमचंही पहिलंच वर्ष होतं. तर या पहिल्या वर्षामध्ये त्यांनी आलेले प्रश्न विचारले कोण कोण काय काय होणार आहे. हां. तर आम्ही द्विधाच म्हणजे त्यावेळेलाही मला काही असं स्वप्न नव्हतं की कोण होणार आहे ठीक आहे बघू माझ्यावर वेळ येईल तेव्हा बघू. पण त्यावेळेला बऱ्याच म्हणजे आमची जी मुलींकडची बाजू होती त्या मुलींकडच्या बाजूंकडचे सगळे जे हात वरती होते ते म्हणाले की आम्हाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. म्हटलं हे सांगण्यात काय अर्थ नाही. म्हणजे पण त्या बरोबर लगेचच एक विचार डोक्यात आला की एवढ्या मुली जर का चार्टर्ड अकाउंटंट झाल्या 27-28 मुली तर मग त्यांना काम कोणी द्यायचं. म्हणून मी त्यावेळेला सांगितलं की नाही मी उद्योजक होणार. आणि मग ते ते मनात बसत गेलं की नाही मला उद्योजक व्हायचंय आणि अशा पद्धतीने मी हळूहळू मग मग जे काय घडतंय म्हणजे आता तुमच्या समोर उद्योजक म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेताच आहात. हो, उद्योजकच आहे. एपीजे अब्दुल कलामांनी असं म्हटलं की आपण स्वप्न रात्री बघितली तर ती प्रत्यक्षात दिवसा ती सिद्ध करायची असतात किंवा दिवसामध्ये सत्यात उतरायची असतात. कारण सत्य आणि स्वप्न याच्यामध्ये खूप अंतर असतं. मग हा ते म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सत्यात येण्यासाठी तू कोणता कसा प्रयत्न सुरू केलास? नाही मग आता आता व्यवसाय करायचा मग कसला करायचा म्हणून मग मला आठवतं मी FY BCom ला असताना मी ऑइलची एजन्सी घेतली होती. आणि हं. ऑइलची एजन्सी घेत असताना थोडं थोडं म्हणजे मार्केटिंग कसलं हो काय म्हणजे उद्योग काय असतोय माहितीच नाही कधी बघितलेलं नाही कारण अशा परिस्थितीतून मी आलो होतो की जिथून उद्योग काय असतो हे कळणं सुद्धा मला कठीण होतं म्हणजे तो काहीच माझ्यासाठी. नव्हतं गावामध्ये. आणि मी मी जर असं असं जर मी म्हणालो ना मी मी उद्योग करणार आहे असं म्हणत तर लोक मला मूर्खात काढायचे म्हणजे ठीक आहे हा कसला उद्योजक होतो आणि कसला उद्योग करतोस काहीतरी नोकरी कर तोपर्यंत तसंच होतं. पण मी ऑइलची एजन्सी घेतल्यानंतर आम्ही ते ऑइल डिस्ट्रीब्यूट करायला मी आणि माझा मित्र आनंद मुळे आम्ही ऑइल डिस्ट्रीब्यूट करायला वगैरे इकडे तिकडे फिरायचो. तर त्यावेळेला एक गोष्ट मात्र लक्षात आली की आपण व्यवसाय करू शकतो आणि तिथे आमचं फील्ड नक्की झालं की व्यवसाय करू शकतो आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय करू शकतो. कारण जोपर्यंत मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत हा व्यवसाय बंद होणार नाही. हे त्यावेळेला कळलं होतं. आणि म्हणजे नंतर मग सुरू झाली. या एका विचारातून तू फूड प्रॉडक्ट्स कडे वळलास. बस बस खूप तेवढं. आणि चांगला आणि विचार या पाठीमागचा आहे खरं तर. नाही अजून एक दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर की मी मी मगाशी म्हटलं तसं मी 10वी ला असेपर्यंत मी बाबांबरोबर जेवण करायला जायचो. हां. त्यामुळे मला जेवणाचे सगळे पदार्थ येत होते. चवी माहिती होत्या. मला माहिती होती त्याच्यामुळे महिला वर्गाला काय लागतं हां. करताना याची चांगली माहिती होती. म्हणजे तू पहिल्यापासून कुठेतरी पाहत होतास सगळं, की हा मला कुठे जायचं आहे किंवा आपलं हे क्षेत्र आहे. म्हणजे बाबांचं क्षेत्र तू खूप पुढे नेलंस. खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीनं. येस येस बाबा जेवण करून द्यायचे, त्याला एक चव असायची आणि आता तुझ्या पदार्थांना सुद्धा तेवढीच चव आहे, की आज आम्ही हो मार्केटमध्ये गेलो तर महालक्ष्मी प्रॉडक्ट्सची उत्पादनं ही चविष्ट आहेत. ही हा, म्हणजे ज्यांनी चव घेतली त्यांचं प्रत्येकाचं तेच मत आहे. बरोबर योगेश तू सुरू केलंस. आता नोकरीकडे जर वळायचं नव्हतंच तुला पहिल्यापासून, म्हणजे तो बरोबर. विचार कधी मनात तुझ्या आलाच नाहीये तुझ्या आत्ताच्या सगळ्या बोलण्यावरून. नाही आला नाही आता असं नाही. नोकरीचा मी एक नोकरीमध्ये केली आहे. मी डिक्सन हां. मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून कामाला होतो. हो. पण ती 2-3 महिनेच केली. पण माझं ते मी ध्येयवेड असल्यामुळे परत ती 2-3 महिन्यात सुटली नोकरी. मला काढून टाकलं की सुटली असं काहीतरी झालं. मला आता आठवत नाही नक्की. पण असं झालं. नोकरी पण केली मी. म्हणजे नोकरीचा एक अनुभव घेतला. त्यामुळे उद्योजकांना नोकरी नोकरी देत असताना काय केलं पाहिजे याचा एक अनुभव तुला सहज आला त्या 2-3 महिन्यामध्ये. 2-3 महिन्यामध्ये आला. खरं आहे. तुझी जो सुरुवात केलीस ना प्रारंभ या व्यवसायाचा महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्सचा जो पाया घातलास, त्यावेळची स्थिती कशी होती? मला तर वाटतं की 10 बाय 10च्या रूममध्ये तो सगळा सुरू झाला. म्हणजे छोटा, खूप छोटा, अगदी घरगुती पद्धतीचा. तर आता कशी सुरुवात झाली त्याची? सुरुवात म्हणाल ना तर मी माझा मित्र आनंद मुळे आणि कुलदीप शिंदे आम्ही तिघं एका वर्गातले मित्र. आणि हां. आणि आम्ही तिघेही म्हणजे उद्योजक ना आम्ही त्यावेळेला आम्ही आम्ही उद्योजक म्हणून घ्यायचो स्वतःला. आम्ही स्वतः. स्वतः उद्योगाचे मालक म्हणून घ्यायचो. हां, आणि हां.
हे करत असताना मग ठीक आहे, आता कुलदीपच्या घरी काहीतरी चालू करूया म्हणून आम्ही ती एक छोटीशी घरघंटी आणली, ज्याची तासाला कपॅसिटी 5 किलो किंवा 10 किलो असेल. ती घरघंटी आम्ही तिथे घेतली 2004 सालामध्ये. आणि त्याची तुम्हाला एक गंमत सांगतो की ती घरघंटी घेतली त्यावेळेला होती दिवाळी पुढे 15 दिवसांनी. आणि त्या दिवाळीच्या काळात मग आता काय करायचं काय, मग आम्ही चकली भाजणी करण्यासाठी म्हणून त्यावेळेला ती घरघंटीवर काम चालू केलं. ती ती चकली होईपर्यंत, चकलीची भाजणी होईपर्यंत दिवाळी निघून गेली होती. त्याच्यामुळे आम्ही जी काय 15, 20, 25 किलो जी काय भाजणी केली त्याच्या चकल्या प्रत्येकाच्या घरी ती भाजणी गेली आणि घरच्या घरी खाऊन झाल्या. आणि अजून एक गोष्ट त्याबरोबरची की बेसन पीठ इन्स्टंट हे सगळ्यात पहिल्यांदी आपल्या फर्मनी आम्ही आणलेलं होतं. ते बेसनचं पण हेच झालं, दिवाळी झाल्यानंतर ते प्रोडक्ट बाजारात आलं, कुणीही घेतलं नाही. फक्त एक आलं, ते आम्ही घरी नाही विकलं. त्याचे बेसन लाडू करून मार्केटमध्ये जाऊन दुकानमध्ये ते लाडू विकले. आणि तिथून ती खरी सुरुवात झाली की नाही हे काहीतरी कुछ तो होगा असं त्यावेळेला वाटायला लागलं. विश्वास आला की आपण करू शकतो. येस, त्यावेळेला वाटलं करू शकतो. आणि नंतर असं म्हटलं की मगाशी मुद्दामध्ये असं म्हटलं की तू वडिलांचा वारसा चालवतोय की आचार्याचा मुलगा काही पदार्थ बनवून विकतोय आणि तो लोकांना आवडतात. येस, हे सगळं करतोस. झालं, सुरुवात झाली, एका घरघंटीने सुरुवात झाली. 15-16 हजार रुपये मला वाटतं काहीतरी त्या घरघंटीची किंमत असावी, एवढं भांडवल, कमी भांडवल. मग हे भांडवल हे सर्वात महत्वाची गोष्ट व्यवसाय सुरू करताना, ते भांडवल. तुझी परिस्थिती गरिबीची, तुझ्या मित्रांची जेमतेमच, म्हणजे आपण काही इथं खूप श्रीमंत वगैरे वर्गातून कुणीच आलेलो नव्हतो. असं असताना भांडवलाची व्यवस्था तू पुढे कशी सुरू केलीस किंवा काय केलं त्या संदर्भात? कसं होतं की ज्या वेळेला सुरू केलं ना त्यावेळेला जे काही 10, 15, 16 हजार रुपये पाहिजे तेही आमच्याकडे नव्हते. मला त्यावेळेला म्हणजे आत्ता मी असे जसे 1 कोटी 2 कोटी असं सहज म्हणतो ना, तसं ते 15-16 हजार रुपये तसे मला वाटायचे त्यावेळेला. अरे बाप रे, 15-16 हजार उभे कसे करायचे. मग ते त्यामध्ये सुद्धा मग आम्ही तिघांनी कुठून कुठून पैसे आणून किंवा वैनगंगा बँकेच्या त्यावेळेला गोरे साहेब म्हणून होते वैनगंगा बँक. आता त्यावेळेला तिचं नाव त्यावेळेला ही होती ती रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँक होती. सिंधुदुर्ग ग्रामीण बँक होती. त्यांनी चांगली मदत करून त्यावेळेला आम्हाला 40-1 हजारांचं लोन दिलेलं त्यावेळेस मला आठवतंय. नंतर चितळे साहेब आले बँक ऑफ इंडियामध्ये, त्या चितळे 1-5 लाखांची. मग नंतर कसं झालं की जसं जसं आमची वाढ होत गेली ना तसं तसं प्रत्येक बँका आम्हाला फायनान्स करायला लागल्या की नाही ठीक आहे, लहान आहेत मुलं आणि यांना आपण फायनान्स करायला पाहिजे. ह्या प्रवृत्तीतून या लोकांनी फायनान्स करत 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 मग ते हळूहळू असं वाढत चाललं. आणि दुसरी गोष्ट की मी स्वतः अकाउंटन्सी शिकलो होतो, म्हणजे मी कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झालो होतो. त्याच्यामुळे बँकांना प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय लागतात हे मी स्वतःच शिकून घेतलं होतं, कारण सीए ना द्यायला पैसे नव्हते. त्याच्यामुळे मी स्वतःच शिकलो. आजही आत्ताही अर्ध्या तासापूर्वी एक प्रोजेक्ट माझा मी तयार केला, ते चांगलं होतं, म्हणजे अकाउंटिंग चांगलं होतं. त्याच्यामुळे फायनान्स कसा उभा करायला पाहिजे, तो कसा वापरला पाहिजे, कुठे वापरला पाहिजे याचं नॉलेज मला तेव्हापासून होतं. मग आता व्यवसाय सुरू केलास, कर्ज मिळायला लागले, पण व्यवसायाची वाढ व्हायला पाहिजे, ती लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. एका तालुक्यापुरतं किंवा एका गावापुरतं न राहता तो जिल्हा, पुढे महाराष्ट्र, असं एक तुझं स्वप्नही होतं. तू मागे मला अशी बोलला होतास की सर मी टप्प्याटप्प्याने आम्ही वाढवत नेतोय. आता हा व्यवसाय तू कसा वृद्धिंगत करत गेलास, की काय धोरण त्यावेळी ठेवलंस की मला या टप्प्याने जायचं, या स्टेज पर्यंत जायचंय, कसं तुझं नियोजन त्याचं होतं? नाही, थोडं तसं म्हणजे अगदी खरं खरं सांगायचं झालं ना तर ते तसं अनियोजित वाढलं, म्हणजे सांगतो तुम्हाला. मग नंतर मी ते कसं केलं तेही सांगेन. पण ते कसं वाढलं की मला पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट लांजा करायला पाहिजे होतं, त्याच्यानंतर इतर तालुके करायला पाहिजे होते, नंतर मुंबई करायला पाहिजे होतं. त्यावेळेला ना आमचं असं काही ब्रँड किंवा असं काही नव्हतं. आम्ही तसे लहान होतो, उद्योगाची माहिती नव्हती. तर आम्ही जिथे कुठे ऑर्डर येईल तिथे तिथे सप्लाय करायला लागलो. मग लोक नवीन मागायची. मग डांगर आणि कुळीत दिलं, लोक म्हणायचे आता वडा पण द्या, लोक म्हणायचे आता तांदूळ
पण द्या. मग लोक म्हणतील तसं आम्ही प्रोडक्ट वाढवत गेलो. 50-60 प्रोडक्ट झाली मागणीनुसार पुरवठा. अशी म्हणता म्हणता. आणि एक समजा 500 किलोची ऑर्डर समजा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल तर हा 700 किलोची ऑर्डर मुंबईत असायची, हा हा 200 किलोची ऑर्डर पुण्यात असायची. मग ते असं ते अनियोजित वाढलं ते सगळं. कारण अनुभव नव्हताच. कारण अनुभव म्हणजे इथे जे काही ग्रॅज्युएशन झालं होतं, एमकॉम वगैरे झालं, पण ते शिकता शिकताच झालं. तर अनुभव असा काहीच नव्हता. पण नंतर हे काम करीत असताना जो अनुभव आला, त्या हा अनुभवाच्या जीवावर नियोजन कसं असायला पाहिजे आणि हे सगळं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे याची कला अवगत झाली. तर प्रत्यक्ष अनुभवातून तुला व्यवस्थापनाचे धडे खरं तर मिळाले. व्यवस्थापनाचं. व्यवस्थापन कसं केलं अनुभवानेच तुला शिकवलं. हो. आता त्या अनुभवातून तू पुढे जायला लागलास. तू मार्केटिंग करत असताना मला वाटतं सुरुवातीला अगदी नाशिक, मुंबई वगैरे सगळं झालं. तू कोकण मध्ये राहिलास, महाराष्ट्र तर झालाच आता, त्यानंतर भारतही झाला आणि तू आंतरराष्ट्रीय पातळीवर एक्सपोर्ट करतोस. ही आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण आम्ही फक्त नकाशावर जग असं म्हणतो आणि तुम्ही प्रत्यक्षात नकाशाच्या पलीकडे जाऊन त्या जगात प्रवेश केलाय. तर हा एक्सपोर्ट तू कसं साधलंस? हा आता ती एक कहाणी आहे मोठी. म्हणजे कसं आहे की मी मूळचा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे प्रचंड पॉझिटिव्ह. लोक म्हणतात की कशा काय तू सगळं आपलं करतो करतो काय म्हणतोस असं लोक म्हणतात. म्हणजे मी लोकांना आता उलट म्हणजे मजेत सांगतो की एखादी गोष्ट नाही म्हणायला धाडस लागत नाही, ती मी करतो धाडस लागतं. आणि ते धाडस मी त्यावेळेला हे एक्सपोर्टची ऑर्डर आली त्यावेळेला केलं होतं. आणि ती कहाणी मोठी आहे म्हणजे वेगळी आहे. मी एक्सपोर्ट करतो चायनाला. चायनाला आणि चायनावरून मला एक सॅम्पल आलं होतं. एक एक पाकिटामध्ये मसाला होता कसला तरी होता. त्याला धड मॅगीचाही वास येत नव्हता आणि धड आपल्या गरम मसाल्याचा पण वास येत नव्हता. आणि त्या पार्टीनी असं सांगितलं होतं की तुला हा मसाला बनवून चायनाला पाठवायचा आहे, यू विल ट्राय इट. म्हटलं ओके. चायनाची ऑर्डर? येस, चायनाच्या ऑर्डर मध्ये. तर मी म्हटलं ओके, मी प्रयत्न करतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 28 दिवस, आता ही त्यावेळेला ही फॅक्टरी वगैरे झाली होती, 28 दिवस मी कंटिन्युअसली R&D करत होतो. आणि R&D करता करता पहिल्यांदा तो गोडा मसाला झाला, नंतर तो असा गरम मसाल्याकडे वळला, नंतर तो असा त्यांच्या मसाल्याकडे वळला. असं करत 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 असं R&D करत 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 28-29व्या दिवशी त्या मसाल्याचं एक सॅम्पल. म्हटलं ठीक आहे, मिळाली ऑर्डर तर मिळाली, नाहीतर काय पण गेले दिवस म्हणायचे, काहीतरी शिकलो म्हणायचं. पण विशेष म्हणजे तो मसाला त्या पार्टीला इतका आवडला की इमिडिएट त्यांनी दुसऱ्या कंटेनरची ऑर्डर. कमी नव्हतं पाठवलेलं मटेरियल सुद्धा 20,000 किलो. तो मोठी रिस्क होती. बापरे. होय. 1000 किलोचा कंटेनर अंजणारी मध्ये तयार करून आम्ही तो, मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकता आल्या की स्पाइस बोर्ड काय असतं, हेल्थ सर्टिफिकेट काय असतं, एक्साइज म्हणजे काय असतं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं, पण आम्ही एक्सपोर्ट करणार होतो. कारण आमची सवय असती की ठीक आहे हे स्वीकारलेलं आहे ना, आता करायचं जे काय होईल ते. तर त्या सवयीप्रमाणे आम्ही गेलो. रिस्क होती मोठी. सपोज जर का हे ट्रायल फेल झाली तर तो कंटेनर परत येणार होता आणि इथे कोणीही खाणार नव्हतं. म्हणजे गुरांना घालायला लागलं असतं. ते आमच्या घरी गुरं आहेत त्यांना. त्याची साधारणतः किंमत काय होती त्या कंटेनरची? किती खर्च? डॉलर मध्ये सांगू की डॉलर मध्ये? कसं आहे? हा, इंडियन रुपीज मध्ये 35 लाख. 35 लाख म्हणजे गेले असते तर 35 लाख गेले असते. 35 रुपये सुद्धा नव्हते आमच्याकडे. पण केवढा धोका. पण हा धोका पत्करल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही, हे तेवढंच करा. तू हा धोका पत्करलास. धोका पत्करला प्लस कॉन्फिडन्स होता की नाही हे फेल्युअर होणार नाही याचा कॉन्फिडन्स होता. एवढ्या आत्मविश्वासानं तुला जागतिक स्तरावर पाय ठेवायला, पाय नुसते ठेवले नाही, तू रोवलेस. म्हणजे भारतीय झेंडा तिथं तू रोवलास त्या क्षेत्रात. किचन्स वंडर ब्रँडचा तो मसाला जवळपास 1 लाख किलो चायनामध्ये गेलेला आहे. 1 लाख किलो. आणि आता सुद्धा त्याची ऑर्डर आहे. आता त्या ऑर्डरचं प्लॅनिंग चालू आहे खाली.
फॅक्टरी. योगेश, इतकं समाधान वाटतंय आम्हाला हे सगळं ऐकत असताना की 1,00,000 किलो हे आकडे खरं तर छोटे छोटे वाटप मानताना एका सेकंदाची आहेत, पण त्या पाठीमागची प्रक्रिया आणि ती सगळं घडवणं आणि परत ते क्वालिटी तयार करतात ही खूप गोष्ट अवघड असते आणि तू ती साधलीस. आता खरं आपण उद्योगाला सुरुवात करतो, सुरुवात होते आणि यशही मिळतं, पण या दोघांच्या दरम्यान एक संघर्ष आपल्याला सतत करावा लागतो. म्हणजे त्यावेळी तू 15,000च्या घरघंटीमध्ये ही सुरुवात केली त्यावेळी संघर्ष होता आणि आज तू काही कोटी रुपयांच्या निर्यातीमध्ये आहेस, निर्यात करतोस, त्याच्यामध्ये संघर्ष आहे. तर तुझा असा संघर्ष कोणाकोणाशी झाला? संघर्षाचा याचा अर्थ भांडण नव्हे. संघर्ष म्हणजे तुला काय काय करावं लागलं होतं? नाही, आता कसं आहे की संघर्षाबद्दल जर का बोलायचं झालं हा. तर माझ्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी महालक्ष्मी फूड्सची स्थापना झाली त्या दिवशी नंतरचा एक लग्नाचा माझा दिवस सोडला तर मी प्रत्येक दिवस संघर्ष बघत आलेलो आहे. त्याच्यामुळे आता आपला इंटरव्ह्यू त्या संघर्षावरच होईल. खूप संघर्ष म्हणाल तर खूप करायला लागला, पण नंतर संघर्ष म्हणजे आता व्यवसाय चालू झाल्यानंतरच एक गोष्ट सांगतो की 2005चा तो महापूर आला. म्हणजे आम्ही आमच्या व्यवसायाला 1 वर्ष झालेलं काय ती परिस्थिती म्हणजे पहिल्यांदा त्या चकलीच्या भाजणीची गोष्ट सांगितलीच, तोही म्हणून संघर्षच म्हणू. तो संघर्ष तो संपतोय, महालक्ष्मीचं कुठेतरी एक 5-10 हजार रुपये सेल होतोय तोपर्यंत तो महापूर आला. त्या महापुरानंतर अशा बऱ्याच गोष्टी, नंतर फायनान्शियल संघर्ष म्हणजे कसं होतं की संघर्षाचा प्रकार एकच नाही, फायनान्शियल संघर्ष आहे जो तुम्हाला करायचाच असतो, प्रोडक्शन संदर्भातले संघर्ष आहेत, कधीतरी मेंटेनन्स संदर्भातले संघर्ष आहेत, कधीतरी तुम्हाला मार्केटिंग संदर्भातले संघर्ष आहेत, कधीतरी तुम्हाला कॉम्पिटिशन या विषयावरचे संघर्ष, अशा कित्येक संघर्षामधून तुम्हाला जायला लागतं. आणि हे गेल्यानंतर म्हणजे इतका संघर्ष, म्हणजे तुम्ही आता त्याला संघर्ष म्हण, पण या संघर्षाची एक मजा येत जाते की नाही, आम्ही आव्हान घेण्यासाठीची तयारी ते संघर्ष आपल्याकडून करून घेतात. आणि दुसरी गोष्ट कशी होते की पहिल्यांदा एखाद्या ऑर्गनायझेशनचं मालक होणं अशी एक मनामध्ये एक हे तयार झालेलं असतं, आपलं मत तयार झालेलं असतं की नाही मी याचा मालक झालो पाहिजे. पण मुळात मालक होण्यापूर्वी जर का आपण त्या ऑर्गनायझेशनचे गुलाम म्हणून काम केलं ना, की हे संघर्ष त्या ऑर्गनायझेशनचे गुलाम म्हणून केले की ती ऑर्गनायझेशन आपल्याला मालक बनवते. योगेश, खूप मोठा संदेश तो या वाक्यातून दिलाय. म्हणजे काही वेळा आपण मालक म्हटल्यानंतर फक्त खुर्ची आणि आपलं एक नीट, पण स्वतः राबायला पाहिजे, स्वतः कष्ट घ्यायला पाहिजे, खूप मेहनत घेतली पाहिजे. आणि मीच एक कामगार आहे, मीच एक कर्मचारी आहे असं म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा ऑर्गनायझेशन तयार होते किंवा आपण तिथे उच्च पदावर बसतो. योगेश, हा तुझा संघर्षच्या निमित्त तू सांगितलं जी गोष्ट जी आहे ती सगळ्यांना आश्वासक करणारी आहे किंवा प्रेरणा देणार नक्कीच आहे. म्हणजे आम्ही विद्यार्थी प्रेरणा मंचाच्या निमित्तानं जे आयोजन करतो आहे त्यातला हा एक अत्यंत बोलकाचा संदेश आहे. योगेश, 2 प्रकारची माणसं असतात, एक परिस्थितीला शरण जाणारी आणि दुसरी परिस्थितीला जिंकणारी, कवेत घेणारी. तू पहिल्या प्रकारचा नाहीयेस हे सिद्ध केलेलं आहेस. ही वाटचाल करत असताना तू त्या परिस्थितीला वाकवलंस. तुझे एक इंटरव्ह्यू झाला होता, त्याच्यावर तू असं म्हणाला होतास की मी गरिबीत जगलो, म्हणजे वाढलो असेल, पण मी गरिबीत राहणार नाही. असा एक इंटरव्ह्यू मी तुझा वाचला होता, ऐकला होता. मग तुला असा आत्मविश्वास जेव्हा तू इंटरव्ह्यू दिलास त्यावेळी तू या व्यवसायामध्ये होतास, पण त्यापूर्वी तुला कधी वाटला होता की आपण गरिबी घालवायचीच कोणत्याही परिस्थितीमध्ये? गरिबी घालवायची कसं व्हायचं की मी ज्या वेळेला अंजडारीमध्ये होतो आमची परिस्थिती खूपच म्हणजे खूप दरिद्र्यात दिवस काढायला लागले होते. आणि आम्ही ठीक आहे, आम्हाला त्या गरिबीत राहण्याची आम्हाला अशी ही नव्हती, म्हणजे सवय झालेली होती. पण माझे बाबा आणि आई आम्हाला वाढवण्यासाठी जे कष्ट घेत होते किंवा
त्यांनी जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षातूनच लहानपणापासूनच वाटायचं की नाही, आपण ही परिस्थिती ठेवायची नाही, आपण ही परिस्थिती बदलून दाखवायची. आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं की माझ्या या वाटचालीची जी मुळं आहे ती माझी गरिबी आहे, ती माझ्या फॅमिलीची गरिबी आहे. आणि तिथून हे रस्ते म्हणजे सगळं काही बंद आहे ना, सगळं काही बंद आहे असं ज्या वेळेला आपल्याला वाटतं ना, तेव्हा प्रकाशाचा एक किरण कुठं ना कुठं तरी असतो, फक्त तो आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो संघर्षाचा म्हणालात ना, तर नेहमी आम्ही असं बंद झालोय, आता काहीच मार्ग नाही, अशातून आम्हाला नेहमी तो आशेचा किरण, एकमेव आशेचा किरण आम्हाला वरती घेऊन आलेला आहे. म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी आपण ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण जगतो तेव्हा हा आशावादच आपल्याला तर पुढे नेतो. नाही, पॉझिटिव्हिटी जर म्हणाल ना, तर असं होतं की इतकं स्ट्रगल केल्यानंतर, म्हणजे इतक्या गोष्टी, इतके संघर्ष, इतकी आव्हानं पेलल्यानंतर याच्याशिवाय जगामध्ये निगेटिव्ह असूच शकत नाही अशी एक भावना तयार होते आणि ती भावना तुम्हाला पॉझिटिव्ह बनवते. त्या आत्मविश्वासाने संकटाची उंची लहान करून टाकली. आत्मविश्वास इतका मोठा झाला की तो राक्षसारखा एवढा मोठा झाला की संकट अत्यंत बाटलीमध्ये भरून ठेवली, कारण तुझ्या पॅकेटमध्ये भरून ठेवली. याच्यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही, म्हणजे याच्यापेक्षा वेगळा संघर्ष असू शकत नाही असं. योगेश, खरं आता हे सगळं सुरू होत असताना तुझं महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट सुरू झालं, ते उत्पादनं लोकांमध्ये पोहोचायला लागली. पण एक नामांकित ब्रँड तयार करणं ही अवघड गोष्ट होती. कारण मी आता नाव कुठल्या कंपनीचं घेत नाही, पण ज्या उद्योगात तू आहेस त्याच्यामध्ये आपल्याकडे काही महाराष्ट्रामध्ये अत्यंत महाराष्ट्रामध्ये अत्यंत नामवंत किंवा नामांकित ब्रँड आहेत फूड प्रोडक्शन मध्ये. त्यांच्याशी तुला स्पर्धा करायची. एक तर आपण उतरलोय तर स्पर्धा होणारच आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीनं चार्जिंग उतरलंय. हा बोला. ते त्यांच्या पद्धतीनं आज बाजारामध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सुविधा आहेत, साधनं आहेत, जाहिरातीसारखं माध्यम आहे, आणि तू आजनारी सारख्या एका छोट्या खेड्यामध्ये हा उद्योग उभा करतोस. तेव्हा ब्रँड तयार करणं, इतर ब्रँडची टक्कर देणं आणि आपलं एक नाव उभा करणं ही अवघड गोष्ट होती. तू ती कशी साधत गेलास? कारण का तुझ्या समोर आव्हानं तरी होती नक्कीच की कोणाची इतर ब्रँडची. मग तुला कधी वाटलं की आपला असा स्वतंत्र ब्रँड व्हावा आणि तो जगभर गाजावा? नाही, आपला ब्रँड असावा, तो जगभरात जावा, हीच भावना होती मुळात. स्पर्धा वगैरे या विषयावरती जर का माझं मत विचार, कॉम्पिटिशन या विषयावरती माझं मत विचार, तर मी आजपर्यंत कुणालाही कॉम्पिटिटर मानत नाही. मी त्यांना सह उद्योजक म्हणतो. कारण भारताची किंवा कुठच्याही देशाची इकॉनॉमी ही अशा विविध उद्योगांमधून किंवा विविध उद्योग ही इकॉनॉमी चालवत असतात. म्हणजे बऱ्याच लोकांची मोठं, म्हणजे कामगारांची असेल, ट्रान्सपोर्ट लाईन असेल, फायनान्सर बँका असतील किंवा रॉ मटेरियल सप्लायर्स असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांचा उदरनिर्वाह अशा उद्योगांवर होत असतो. मग कॉम्पिटिशन करून, कट थ्रोट कॉम्पिटिशन करून तो उद्योग बसवण्यामध्ये आपल्याला काहीच अर्थ नसतो. यापेक्षा सुद्धा आपला ब्रँड अशासाठी तयार करायचा की इतर ब्रँड, ठीक आहे, इतर ब्रँड चालत राहतील, पण आपला ब्रँडचं वेगळेपण दाखवण्याकरता तो ब्रँड असला पाहिजे. आपला ब्रँड हा समोरच्याची स्पर्धा करण्यासाठी असायलाच पाहिजे असं काही जरुरीचं नाही. कारण ओव्हरऑल मागणी जी आहे ही त्या दृष्टीने आपला पुरवठा आपण कधीच पुरे पडणार नाही आहोत. मग जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे कमी आहे, तिथे तिथे आपला आपण उत्पादित केलेला माल जाईल आणि त्याच्यातून हे जे उद्योगाचा गाडा आहे हा चालत राहील. या विचारांचा म्हणजे फक्त चालत राहायचं, आपोआप ते वाटा तयार होतात, महामार्ग तयार होत जातो, आपोआप होते. आपल्याशीच करायची. अगदी मनापासून
अगदी मनापासून करत राहायचं जे काही करायचंय ते. काय करायचं ते. हो हो हो. आपण आता संवाद साधतोय आणि या दरम्यान आपले काही रसिक वर्ग जे आहेत किंवा हे आता दर्शक वर्ग आहेत, हे युट्यूबवर हे पाहतायत. मनीषा ठाणेकर ही आपल्याच महाविद्यालयाची माझी विद्यार्थिनीने एक प्रश्न विचारला आपल्याला, की मार्केटमध्ये प्रोडक्ट सेटल होण्यासाठी आणि त्याचा सेल होण्यासाठी कसा प्रयत्न केला. कारण शेवटी सेटल होणं आणि सेल होणं या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्व. तो कसा प्रयत्न केला. मगाशी मी यापूर्वी एक उत्तर दिलं त्यावेळेला मी असं म्हणालो की सगळ्याच गोष्टी अनियोजित होत्या. हो. पण तुम्ही जर का मार्केटमध्ये आल्यानंतर जर का तुम्ही सातत्यपूर्ण ती जी चेन आहे ती चालवत राहिलात, सातत्यपूर्ण जर का मार्केटमध्ये जात राहिलात, सातत्यपूर्ण नवीन नवीन प्रोडक्ट्स जर का मार्केटमध्ये सप्लाय करत राहिलात, तर ऑटोमॅटिकली तुमचा माल घेणारा जो तुमचा ग्राहक वर्ग आहे तो पुन्हा तुमचं नाव, ती माउथ पब्लिसिटी खूप करतो तो. आणि जास्ती प्रमाणात या गृहिणी वर्ग जो आहे तो सांगतो नाही ठीक आहे महालक्ष्मीचं जे पकोडा आटा आहे ना एकदम मस्त आहे वगैरे वगैरे, ही जी पब्लिसिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि मी अजून एक गोष्ट काय केली की सगळ्यात जास्त चालणारा आयटम म्हणजे गहू पीठ. किचन्स वंडर आटा. किचन्स वंडर आटा मी फायद्यासाठी कधीच नाही केला. मला नाव किचन्स वंडरचं नाव जे आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये सुद्धा हे नाव लोकांच्या नावावरती आहे, म्हणजे लोकांच्या ओठावरती आहे. कारण मी या 2 ते 3 महिन्यांमध्ये 500 टन गव्हाचा आटा विकलाय आणि त्याचं माझं त्याच्यातून किचन्स वंडरचं नाव जास्ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कसं होतं की आत्ताचा फायदा म्हणजे आत्ताच्या परिस्थितीचा फायदा घेण्यापेक्षा सुद्धा जर का तुम्ही पुढच्या 10 वर्षांचं नियोजन बघून जर का तुम्ही एखादा डिसिजन असा घेत असाल तर त्याच्यासारखं दुसरं हे नाही, म्हणजे अनुभव नाही म्हणा किंवा उद्यमशीलता नाही म्हणा. म्हणजे आज कमी नफा घेतला तरी चालेल, पण पुढचं भव्य दालन तयार झालं त्या निमित्तानं. घराघरामध्ये जवळपास 20 ते 25 हजार काउंटर्स वाढले. खूप छान. योगेश, यशस्वी उद्योजक तू आता आहेस. आपण ही मुलाखत घेत असताना आपले काही विद्यार्थी, माझे विद्यार्थी अजूनही काही बेरोजगार आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे किंवा 10वी 12वी झालं. माणसानं त्याची मानसिकता कशी ठेवली पाहिजे या उद्योजक म्हणून येत असताना किंवा उद्योगामध्ये प्रवेश करत असताना. कसं आहे की उद्योग करणारे लोक म्हणजे किती लोक उद्योग वाढवतील वगैरे वगैरे हे करण्यापेक्षा सुद्धा प्रत्येक उद्योग करावाशा वाटणाऱ्या नवीन पिढीची म्हणा आपण किंवा मुलांची म्हणा मानसिकता ही उद्यमशील असणं फार गरजेचं आहे. आणि उद्योग जर का करायचा आहे आपल्याला तर एक सामाजिक सेंटर पॉइंट म्हणजे तुमचा सेंटर पॉइंट हा समाज असला पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेला मोठे होता किंवा कॉलेज वगैरे संपून ज्या वेळेला पुढे जाता तेव्हा तुम्ही तुमचे कमी आणि समाजाचे जास्ती होता. कारण प्रत्येकाची जी लिंक आहे ही त्या समाजाशी जोडलेली आहे. म्हणजे हा विचार जरा तसा म्हणजे जरा मोठं होईल. आता मी बोलतोय असं म्हणजे मी इतका पण मोठा नाही की असं काही बोलू शकेल. हे बरोबरच आहे. पण हे करत असताना म्हणजे आत्ता समाजाला गरज कसली आहे, आत्ता आपण काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे हे जर का डोळ्यासमोर ठेवून कोणी उद्योगामध्ये उतरत असेल किंवा करत असेल तर आणि अजून एक गोष्ट आहे सांगतो की आरंभशूर आपल्याकडे लोक बरीच असतात की काहीतरी बघून यायचं, उद्योग चालू करायचा आणि नंतर तो चालला नाही म्हणून बंद करायचा. काही उद्योग चालण्यासाठी 1000 ते 2000 दिवस सुरुवातीचे हे तुम्हाला प्रचंड मेहनतीने आणि प्रचंड कष्टाने काढावे लागतात. ती तयारी घेऊन जर का कोणी उद्योगामध्ये उतरत असेल
तर मगाशी मी म्हटलं जसे मला मार्ग मिळाले, जसे इतरांना मार्ग मिळतात, तसे मार्ग निश्चित कसं होतं की यशाची जी वाट आहे किंवा यशाचा जो मार्ग आहे हा खडतर आहे. म्हणजे तो असा चढाचा आहे आणि खडतर आहे. यश कुठेतरी असतं आणि तू जी तुम्हाला ज्या संधी आहे ना ती संधी अशी फिरते तुम्ही चालत असताना नागमोडी वळण, नागमोडी वळणानी ती संधी चालत राहते. संधी चालत जाते. तुम्हाला आयदर कुठच्या तरी टप्प्यावर तुम्हाला त्या योग्य संधीची वाट पाहण्या एवढा संयम दाखवला पाहिजे आणि जास्तीत जास्त संधी अडॉप्ट करून जास्तीत जास्त संधीचा उपयोग करून त्याचा वापर व्यवसायामध्ये करण्याची तयारी ठेवली पाहिजे, ज्याच्यामुळे उद्योग यशस्वी होतील. आणि उद्योगच असं नाही की उद्योगामध्ये सुद्धा बऱ्याच तर त्या यशस्वी होण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की बरेच लोक थांबत नाहीत, वेट करत नाहीत किंवा संघर्षाचा कंटाळा येतो म्हणून सोडून देतात. तर ते तसं होऊ नये. जगण्याच्या सर्व क्षेत्राला हे सगळे नियम लागू राहतात. उद्योग काय, नोकरी काय किंवा जीवन काय ह्याच्यामध्ये ह्या नागमोडी वळणं वाटा असणारच आहेत. पण त्याच्याशी लढा देण्याची, थांबण्याची, योग्य ठिकाणी थांबण्याची किंवा नवी संधी शोधण्याची अत्यंत आवश्यकता असते. आजकाल पिढीमध्ये एक नैराश्य येते. सातत्याने आपण बघतो आहोत की 10वी-12वीची झाल्यानंतर आम्हाला काही करायचं नाहीये किंवा काय करू अशा एका पेचात ही सगळी मुलं पडलेली असतात. तसं बघितलं तर जग खूप मोठं आहे, करता येण्यासारखं खूप आहे. तर ही नैराश्य काढून टाकण्यासाठी, कारण का तुला काय मला काय नैराश्य हे येतच कोणत्या कोणत्या गोष्टीचं. तर नैराश्य काढण्यासाठी तू काय सांगशील? काय केलं म्हणजे हे नैराश्य कमी होईल किंवा आपल्याला अंधार जो दिसतो तो हळूहळू कमी होत जाईल, पहाट होत जाईल? नैराश्याबद्दल म्हणाल तर ते नैराश्य कसं होतं की समाजामधून ज्या निगेटिव्ह वेव्स आपल्या पॉझिटिव्हिटीवर अधिग्रहण केल्यानंतर येतं ते नैराश्य. म्हणजे उदाहरण सांगतो की आपल्याकडे सगळेच लोक नेहमी म्हणतात की अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणच आहे. पण अंथरूण पाहून पाय पसरणे कशाला? आपण पाय पसरायचे, अंथरूण नंतर मिळत जातं. आपण एकदा पाय पसरले ना, काय होतं त्याच्यात की अंथरूण कमी पडायला लागलं की थंडी वाजायला लागते. हो. आणि तो संघर्ष आहे. तिथे जर का तुम्ही डिफीट करायची सुरुवात केली की नाही ठीक आहे आपण वाट बघू, अजून थोडे दिवस वाजेल थंडी, असं करत 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 मग अंथरूण वाढवण्यासाठी माणूस हातपाय मारायची सुरुवात करतो आणि तो ऍडजस्टेबल होतो. आणि हे ऍडजस्टेबल झाल्यानंतर मग ते अंथरूण वाढत जातं, मग तो पसारा वाढत जातो. मग त्याच्यामुळे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आणि नैराश्य घालवण्याचं सगळ्यात चांगलं साधन म्हणजे ज्ञान. म्हणजे आपण म्हणतो की मुंगी होऊन साखर खा वगैरे वगैरे. मुंगी होऊन साखर खा हे थोडस लहान करणार, म्हणजे लहान वाटणारं हे आहे. म्हणजे असं मुंगी होऊन साखर खा म्हणजे मुंगीच वारा. पण मी तर वेगळ्या माझ्या व्यवसायाच्या किंवा उद्योगाच्या अँगलनी असं म्हणेन की ज्ञान मिळवण्यासाठी मुंगी व्हा. जग प्रचंड मोठं आहे. ते त्या जगाचं ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही मुंगी होऊन सुद्धा ते ज्ञान मिळवलं तर तुम्हाला जास्ती ज्ञान मिळेल. म्हणजे जेवढं तुम्ही लहान व्हाल, जेवढं तुम्ही स्वतःला लहान समजाल ज्ञान घेण्यासाठी तेवढं तुम्हाला जास्ती ज्ञान मिळेल. आणि मग तुमच्यातलं नैराश्य आणि तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढण्याची आणि नैराश्य निघून जाईल. खूप छान आहे. खरं मुंगीचं उदाहरण वेगळ्या अर्थाने ती म्हण आपल्याकडे येते, पण तू उद्योजकाच्या अनुषंगानं खूप दिलंय की ज्ञान आपल्याला घडवतं, ज्ञान आपल्याला मोठं करतं किंवा ज्ञान आपल्याला नेमकी दिशा देतं की कुठल्या बाजूला जायचंय, चांगलं काय आहे, वाईट काय आहे.
यासाठी आता तुला विचारणार होता एक प्रश्न, की म्हणजे एक प्रश्न असाही आलाय की उद्योजकाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत. तर त्यात तुला आत्मविश्वास तू दाखवूनच दिलेला आहेस. तुझ्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हा एक तुझ्या आनंदाचा भाग आहे की मी करतो ते आनंदाने, त्यामुळे ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. संयम तू आता सांगितलास, संघर्ष करण्याची तयारी ठेवायला पाहिजे, हेही सांगितलं. संधी निर्माण केल्या पाहिजेत, नवं जग आपण शोधलं पाहिजे, लोक दाखवतील असं नाहीये. तर या सगळ्या तू उद्योजकासाठी किंवा एक माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगल्यात. तुला अजून काय याच्यामध्ये भर घालायची वाटतं का? आता उद्योजक साठी वगैरे आता जे काही म्हणाल तर ऑर्गनायझेशन ना हे माणसाच्या शरीरासारखं आहे. म्हणजे त्याला त्या उद्योगाला आपण म्हणतो ना की उद्योगाने इतके हात पसरले, इतके पाय पसरले. म्हणजे उद्योग हा एक माणूस आहे, तर उद्योजक हा त्याचा फक्त मेंदू आहे, डोकं आहे त्याचं फक्त. बाकी म्हणजे मेंदूचं काम काय आहे की तो उद्योग चालवणं, ते शरीर चालवणं. मग त्याच्यामध्ये जर का तुम्हाला जे काम मिळेल, सपोज माझ्याकडे कोणी कर्मचारी असेल, त्याला हातांचं काम मिळालं, तर त्यांना त्या ओरिजिनल म्हणजे आपल्या शरीराला असणाऱ्या हातांसारखं काम करणं त्याच्यातून अपेक्षित आहे. बऱ्याचशा वेळेस असं होतं की हे जे हात आहेत हे हात आहे कृत्रिम हात बसवल्यासारखं होत. म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येते त्या कामामध्ये. कृत्रिमता येते, मनापासून आपण ते काम करत नाहीये. तर त्यामध्ये कृत्रिमता आणू न देण्याचं काम हे उद्योजकाचं आहे. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी ऑर्गनायझेशन चालू असते. म्हणजे आता मी इथे बसतोय, तुमच्याशी बोलतोय, पण माझं काम चालू आहे. मला 100% माहिती आहे की माझं काम परफेक्ट जागच्या जागेवर, म्हणजे जो तो माणूस जे ते काम अत्यंत करतोय. कारण काय होतं की उद्योजक व्हायचंय ना, उद्योजक ही कच्ची वही आहे. ज्याच्या कच्ची असते की ज्याचा काही कुठचाही सब्जेक्ट आला लिहिला झालं. म्हणजे उद्योजक ही एक कच्ची वही आहे. ही कच्ची वही जो सुंदर, टापटीप आणि नीटनेटकी जो माणूस ठेवू शकतो तो यशस्वी उद्योजक होतो. आता ती ठेवायची कशी? तर आपल्या हाताखाली असणारी जी मॅनेजमेंट बॉडी आहे, त्या कच्च्या वहीतला तो विषय त्या विषयाच्या माणसाकडे द्यायचा, म्हणजे तो या कच्च्या वहीवरून त्याची एक सुंदर वही बनवत असतो. आणि या सुंदर वह्यांचं मिश्रण म्हणजे ती ऑर्गनायझेशन असते. योगेश, खूप सुंदर व्याख्या केलीस. तुझा अनुभव कितका समृद्ध आहे की मानवी शरीरातल्या सगळे अवयव आपापल्या पद्धतीने आपापलं जे वाट्याला आले काम ते करावं. मॅनेजमेंटमध्ये माझ्या वाट्याला आलेलं काम मी जर प्रामाणिकपणे केले तर संपूर्ण व्यवस्था चांगली बनते. मग तो उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल किंवा जे काही संसार असेल, काही असेल, ते अत्यंत सुंदर पद्धतीने तू सांगितलं. खरं हे इतक्या अनुभवातून तुझ्या आलंय आणि तू आता वहीचं जे उत्तर दिलं सुंदर, की आपण जे लिहू ते वहीमध्ये असणार आहे, फक्त काय लिहायचं हे आपण ठरवायचंय. हा एक संदेश पण तू दिलायस की आपण काय करणार आहोत, कारण वही ही आपलीच प्रतिमा आहे. जे आपण करतो काम ते आपली प्रतिमा असते, तीच आपल्याला आपण आरशासमोर आल्यानंतर दिसते, तशी ती समाजामध्ये उभी राहते. आणखीन एक असा प्रश्न आलाय की समजा प्रोडक्शन केलं, उत्पादन झालं, काही वेळा उत्पादन भरपूर झालं पण माल विकलाच जात नाही, तेव्हा अशा परिस्थितीला आपण कसे सामोरं जाता? श्वेता शिंदे यांनी हा प्रश्न विचारला आपल्याला. चांगला प्रश्न आहे. खर तर सुरुवातीला आमच्याकडे व्हायचं, म्हणजे आम्ही 10 टन बेसन बनवलं, ते गेलंच नाही मार्केटमध्ये. फुकट जाण्या म्हणजे असं मटेरियल फुकट जाण्याची पण बऱ्याच वेळेला वेळ आलेली आहे. परंतु स्टॉक मॅनेजमेंट हा एक सेगमेंट आहे प्रत्येक व्यवसायामधला. त्याच्यामध्ये मटेरियल बनवताना त्याची
क्वांटिटी फिक्स केलेली असते की मला माझं माझं महिन्याचं या मटेरियलचं कन्झम्पशन किती हा आणि मला त्या कन्झम्पशनच्या किती टक्के माल मला तयार केला पाहिजे, म्हणजे मिनिमम स्टॉक लेवल आणि मॅक्झिमम स्टॉक लेवल. ह्या स्टॉक लेवल म्हणजे ते अनुभवातून येतात. मला बरेच वर्ष काम केल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला परफेक्टली समजतात की मला इतकं प्रोडक्शन केलं पाहिजे. आणि आता कसं होतं की आता नावारूपाला आल्यानंतर माझा विषय म्हणाल तर माझ्याकडे 100 टनाची ऑर्डर असते आणि माझ्याकडे 15 टन मटेरियल तयार असतं, बाकी मटेरियल बाजारात असतं. मी ती ऑर्डर घेत असतो, म्हणजे माझ्या स्वभावानुसार म्हणा किंवा काही म्हणा की ठीक आहे नंतर बघू, घेऊ ते आपण काहीतरी करून. किंवा तुमची कॉन्टॅक्टही नंतर वाढत राहतात आणि खूप ब्रोकर्स असतात, खूप रॉ मटेरियल्स वाले असतात वगैरे, बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट असतात. ते उभं करण्याची तुमची क्षमता, तुम्ही पात्र असता ते उभं करताना. पण मग हे सगळं करताना मिनिमम स्टॉक लेवल, मॅक्झिमम स्टॉक लेवल ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यासपूर्ण म्हणजे त्या अनुभवातूनच येतात. आणि त्या जर का तुम्ही व्यवस्थित ठेवल्या असतील तर तुमच्यावर अशी वेळ येत नाही, तुमचं ऍडिशनल भरमसाठ प्रोडक्शन झालंय वगैरे अशी वेळ येत नाही. योगेश, हे खरंच आहे. म्हणजे व्यवसायात उतरल्यानंतर परत आपण नुकसानीत जाणार नाही तर पहिले विचार केला पाहिजे. नाही, म्हणजे नुकसान जाणार नाही असं आपण सांगू नाही शकत कुठच्या खूप नुकसान होणार नाही, नुकसान तर होणारच आहे. पण आणि नुकसान सुद्धा पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे की मला आज काय होतं माहितीये का की आपण समजा 7 स्टार हॉटेलमध्ये गेलो, 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, ते एकदम सुंदर हॉटेल आहे, ज्याचं वेल फर्निश हॉटेल आहे, त्याच्यामध्ये सपोज एखादी टाइल्स काढून ठेवलेली आहे, तर आपलं लक्ष ना त्या टाइल्सवर जातं. आणि हे टाइल्सवर जाताना आपण बाकीचं जे हॉटेलची सुंदरता आहे ही आपली राहून जाते बऱ्याच वेळा बघायची. तसं इथे आहे की आपण पहिल्यांदा आपण विचार करतो ना, तो याच्यातून होणार नुकसान. म्हणजे सपोज आता माझं सपोज एक 10 कोटींची ऑर्डर आहे किंवा 10 लाखांची ऑर्डर आहे, तर 10 लाखांच्या ऑर्डर मध्ये माझं 1 लाखांचं मटेरियल शिल्लक आहे. मग सपोज ठीक आहे, ती 1 लाखांची रिस्क मी घेऊ शकेन आणि तिथे सपोज लॉस झाला तर माझ्या उरलेल्या 9 लाखांच्या स्टॉक मधून तो लॉस मी भरून काढेन याची क्षमता आपल्यात निर्माण करणं गरजेचं आहे. मग हा आता उत्पादक म्हणून दोन शब्द महत्वाचे आहेत. एक तर उत्पादनाचा दर आणि ग्राहकांचं दार. ग्राहकांच्या दारापर्यंत आपल्याला जायचं आहे, त्यासाठी उत्पादनाचे दर सुद्धा माफक किंवा त्यांना परवडणारे असले पाहिजे. तू आता गृहिणींच्या जर ग्राहक गट समोर धरला असेल तर या ग्राहकांची पसंती मिळवण्यासाठी काय योजना असतात आपल्या डोक्यामध्ये किंवा काय करता? हा, आता कसं आहे की आता दरांचा हा जो विषय आहे ना, तो दरांचा विषय समजा तो एरियावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला जर का मुंबई, पुणा मेट्रो सिटीज मध्ये जर का ही उत्पादनं पोहोचवायची तर तुमचा दर जास्ती राहिलेला चालणार आहे. पण तुम्हाला पुण्यामध्ये जर का विकायचंय तर तुम्हाला त्याचा दर कमी असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी करू शकतो की एकतर म्हणून माझे 2 ब्रँड आहेत. महालक्ष्मी फूड प्रोडक्ट्स हे मी कंपनीच्या नावाने विकतो आणि किचन्स वंडर हे मेट्रो आणि एक्सपोर्ट करतो, ज्याच्यामध्ये दरांचं हे करता येतं. म्हणजे दर मागे पुढे ठेवता, कारण MRTP ऍक्ट मध्ये प्रत्येक वस्तूची MRP ही एका ब्रँडची एकच असली पाहिजे हा नियम आहे. त्याच्यामुळे ते करता येतं. पण दराचं म्हणाल जास्त म्हणजे आपले जे रिटेलर्स असतात, आपण प्रत्येक घराघरामध्ये पोहोचू नाही शकत. तर तुम्ही रिटेलर्सना एवढं जास्ती मार्जिन आणि या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून द्याल, तो आपलं प्रोडक्ट विकत असतो पुढे जाऊन. म्हणजे तुमचं नाव होईपर्यंत तुम्हाला हे करायलाच पाहिजे. आता एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आपल्या देशाच्या अनुषंगाने. एक मेक इन इंडियाचा एक भाग आहे, आत्मनिर्भर भारतची घोषणा झाली आहे. याचा फायदा युवकांनी कसा घ्यावा किंवा त्यांना कसा घेता येईल? आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताची आयात कमीत कमी करून आयात होणाऱ्या वस्तू या देशांतर्गत बनल्या पाहिजेत, हा त्या आत्मनिर्भर भारतची कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. तर आत्मनिर्भर भारत करताना
तो ज्या वेळेला आपण भयमुक्त करू, म्हणजे मागाशी सांगितलं की अंथरूण पाहून पाय पसरायला वगैरे वगैरे, आमची लोक थोडी घाबरणारी आहेत. तर ज्या वेळेला आम्ही भयमुक्त करू आणि भयमुक्त करून उद्योगांना प्रोत्साहित करू, त्यावेळेला आपल्या लोकांची क्षमता नक्कीच आहे. म्हणजे प्रत्येक माणसाची त्याची त्याची म्हणून एक क्षमता आहे. काही लोकांची समोर येते, काही लोकांची समोर येत नाही. तर असे समोर ज्यांची क्षमता समोर नाही आले तसे 90% लोक आहेत. 10% लोक क्षमता समोर येते. तर हे जर भयमुक्त झाले तर आत्मनिर्भर भारताचं स्वप्न हे नक्की लवकरात लवकर यशस्वी होईल. आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये, आत्मनिर्भर भारत करताना प्रत्येक गोष्टीवरचं संशोधन आहे. म्हणजे आता आसपास आपण फिरत असतो तर प्रचंड साधन सामग्री आपल्याला दिसत असते. या साधन सामग्रीवरती संशोधन, म्हणजे या व्यतिरिक्त हे न वापरता हे वापरलं तर, म्हणजे आता फळ फळावर म्हणतात त्याचा कुठचाही भाग आपल्याकडे फुकट जाणारा नाही, फक्त आपल्याला कमी आहे ती संशोधनाची आहे. मग त्याच्यावरती जर का संशोधन झाली, संशोधनाचा कल असणारी लोक पुढे येऊन त्यांनी त्या गोष्टींवरती आपली संशोधनं केली, तर आत्मनिर्भर भारताचं हे स्वप्न आता लोक व्यवसायाकडे वळायला लागलेत. म्हणजे बऱ्याच गोष्टी आता मोठमोठे उद्योजकांनी खूप मोठमोठे प्लॅन्स, म्हणजे मी परवाच रतन टाटांचं, कुमार मंगलम बिर्लांचं वगैरे वाचत होतो. त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी, नवीन नवीन प्रोजेक्ट्स खूप आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण आत्मनिर्भर म्हणजे मुळात आता हे करताना, म्हणजे आपल्याकडे शेती हा जो प्रकार आहे ना, आपण कृषी प्रधान म्हणतो, पण शेती 2000 साली होणारी शेती आणि आत्ता होणारी शेती, आत्ताची होणारी शेती ही शेतीची हे कमी व्हायला लागले. म्हणजे शेती कमी व्हायला लागली कारण लोकांच्या नजरा, म्हणजे ते काय म्हणतात, मुंबई म्हणजे मायग्रेशन मेट्रो सिटीज मध्ये होत असल्यामुळे ना, लोकांना या गोष्टी करू नयेत. म्हणजे असं वाटायला लागलंय की नाही आपल्याला ते नोकरी बरी आणि आपण बरं, असं जे काही वाटायला लागलं ना, तर ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता ज्या दिवशी उद्यमशील मानसिकता बनेल प्रत्येकाची, त्या दिवशी आत्मनिर्भर होणं कठीण नाही. आणि ती लिंक जोडता आली पाहिजे आत्मनिर्भरतेशी, यशस्वी होईल. अगदी योग्य आहे. आपण अजून 5-10 मिनिटं, 5-7 मिनिटं आपण बोलणार आहोत. हो. तुझ्या यशाचा पासवर्ड काय? पॉझिटिव्हिटीच म्हणता येईल. म्हणजे यश मिळेल त्याचं फक्त पॉझिटिव्हिटी नाही, मुळात म्हणजे ना, की माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती येणाऱ्या प्रत्येक माणसाची मतं, मी जरी त्या मतांप्रमाणे वागत नसलो तरी ती मतं कन्सिडर करून, म्हणजे माझे बाबा काय हायफाय ऑर्गनायझेशन कुठचं बघितलेलं, इव्हन त्यांचं सुद्धा मी त्या प्रत्येक मताचा आदर करून त्याचा पॉझिटिव्ह अँगलनी विचार करण्याची माझी सवय, ज्यानं मला प्रत्येक आव्हान घेण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे. आणि आजही मी ते घेतो. म्हणजे आता एक महत्वाचा एक प्रश्न असा विचारतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कोरोनाच्या वातावरणामध्ये वाढतोय किंवा आवरतोय सध्या, अशा वेळी इथले तरुण मुंबईला जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि आता मुंबईचे लोक गावाकडे परतायला लागले, तर त्यांना मुंबईला परत जायचं नाहीये, पण गावाकडे राहून चांगलं जगायचं आहे. यासाठी उद्योग कोणकोणते करता येतील किंवा कशा संधी त्यांना प्राप्त करून देता येतील? नाही, उद्योग मगाशी असं म्हटलं असं की मुळात आपल्याकडची 80% शेतीच नष्ट झाली. शेतीमध्ये खूप संधी आहेत. म्हणजे पर्यटन ही संधी आहे. पर्यटनामध्ये बरंच, म्हणजे पर्यटन वाढते. म्हणजे आता कोविडच्या हा जर का पिरियड सोडला तर पर्यटनासाठी आपलं कोकण अतिशय समृद्ध आहे. समृद्ध आहे, बरोबर. पर्यटन आहे, त्याच्यानंतर आता समुद्र इथे नाहीत, पण शेती आपल्याकडची खूप शेती आहेत, फळबागांवरची उत्पादन आहेत. त्या म्हणजे उदाहरणार्थ आता भाजी वगैरे, दुधाचं उदाहरण सांगतो की दूध आपल्याकडे किती लागत असेल, काही हजार लिटर दूध कोल्हापूर, सांगली. मग ह्या दुधावरची डेअरी प्रोडक्ट्स वरती आपल्याकडे काम झालेलं नाही तितकं.
फळफळांवरचे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपल्याकडे कमी आहेत. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या साधनं बाहेर जी जात आहेत त्याच्यावरती मॅन्युफॅक्चर, त्याच्यावर प्रोसेस जर का इथेच झाल्या आणि त्यासाठी म्हणजे संघटित होणार का, म्हणजे उद्योग ही एकट्याने करण्याची गोष्ट नाही. म्हणजे महालक्ष्मी फूड्स आहे म्हणजे योगेश सरपोतदार एकटा करतो अशातला भाग नाही. बऱ्याच अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी चांगले स्किल्ड वर्कर मिळत नाहीत किंवा ज्ञान असणारी ज्यांना थोडंफार ज्ञान आहे, नॉलेज आहे व्यवसायाचं, ही लोक मायग्रेट होत आहेत. म्हणजे त्यांचं ज्ञान जे आहे ते मेट्रो सिटीज मध्ये जात आहे. ती जर लोक म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं ती जर लोक इकडे येत असतील तर त्यांचं जे ज्ञान आहे त्या इथल्या उद्योगांसाठी खर्च करा. उद्या ही मेट्रो सिटी म्हणजे मुंबई सारखी इथे सुद्धा मेट्रो सिटी आणि स्वच्छ सुंदर समृद्ध मेट्रो सिटी आपण कोकणामध्ये सुद्धा करू शकू. फक्त हे ज्ञान इथं वापरलं जाणं गरजेचं आहे, कारण माहितीची कमी आहे. म्हणजे कल्पना चावला ज्या वेळेला अंतराळात गेली होती त्यावेळेला तिला विचारलं की अंतराळातून पृथ्वी कशी दिसली, तर ती म्हणाली हे सगळं जग जे आहे ना ते हे जग माझं वाटायला लागलं. म्हणजे आपण कसं म्हणतो की रांजणारी माझी, रत्नागिरी माझं, ठीक आहे, ते पाकिस्तान माझं नाही, चायना माझं नाही. ती म्हणाली जगच माझं वाटायला लागलं, हे जग माझं वाटलं पाहिजे. म्हणजे ही जर का व्याप्ती आपली वाढली ना की म्हणजे ही जर का व्याप्ती वाढली तर मग मगाशी म्हटलं तसं आपण समाजाशी प्रत्येक गोष्ट लावी ना. बाकी पैसा, कुटुंब याच्यासाठी फार पैसे लागत नाहीत. फक्त समाजाचा व्यवसाय हा एक समाजाचा घटक आहे आणि त्याच्यासाठी काम करण्यासारखी मोठी समाजसेवा नाही. अधून सांगितलं तर 1-2 मिनिटं असेल तर एक उदाहरण देतो की कोविडचा ज्या वेळेला हे झालं म्हणजे ज्या वेळेला सगळं लॉकडाऊन झालं, आपली इंडस्ट्री चालू होती. 26 तारखेला मला कलेक्टरनी वगैरे सांगितलं की आपल्याकडे गहू पिठाचं शॉर्टेज आहे, तर तो हे चालू ठेव. चालू ठेवल्यानंतर आपल्या फॅक्टरीमध्ये जवळपास 60% लोक आली, 40 ते 50% लोक आली. मी त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना एक गोष्ट त्यांना सांगितली की तुम्ही खूप मोठे कोरोना फायटर आहात, तुम्ही खूप मोठी समाजसेवा करताय. त्याचं कारण असं की जसं डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, सफाई कामगार आहेत, ही लोक किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत, ही लोक ज्या पद्धतीने ह्या कोरोनाच्या लढ्याविषयी आपला जीव धोक्यात घालून येत आहे तसं तुम्ही हा जीव धोक्यात घालून इथे आलेला आहात आणि आता समाजाला आपल्या अन्न पदार्थ बनवून देण्याची प्रचंड गरज आहे, कारण कुठेच काही मिळत नव्हतं त्यावेळेस. खरं तर जिवंत ठेवायचे, समाजाला जिवंत ठेवायची जबाबदारी तुम्ही उचलली. आणि त्यामुळे म्हणजे तुम्ही पैसे घेणार हा विषय जर का वेगळा ठेवला, पण पैसे सुद्धा तुम्ही जे काम करणार आहात हे समाज उपयोगी आहे. म्हणजे माझ्या स्टाफला जरी हे विचारलं ना तरी ते सांगेल की ठीक आहे, हे हा कामाचा भाग सोडला तर याच्यातून म्हणजे मी जर का माझा डिसिजन चुकला तर त्याचा परिणाम माझ्या कामगारांवर, माझ्या ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इंडस्ट्री बंद पडू नये ही माझ्या प्रत्येक कामगाराच्या मनामध्ये जाणीव आहे. अधिकारी दिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो की 2019 मध्ये माझा प्रचंड मोठा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझी फॅक्टरी बंद पडली होती, अक्षरशः बंद पडली. लोक वाटेल ते बोलत होती, काही करत होती, पण प्रचंड माहिती म्हणजे माझ्याकडे 180 लोक कामगार काम करत होते. माझ्याकडे शेवटी फक्त 11 लोक उरली होती आणि त्या 11 लोकांनी मला सांगितलं की सर आपण हे पुन्हा उभं करायचं आणि ही इंडस्ट्री जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू. आणि आज या ऍक्सिडेंटला 1.25 वर्ष झालं. आज पुन्हा माझ्याकडे जेवढी लोक माझ्या ऍक्सिडेंटच्या काळात होती तीच नाहीत, काही लोक गेले सोडून किंवा मी आता परत मला गरज नाही म्हणून राहिलेत, पण आज तितकीच लोक माझ्याकडे काम करतात. म्हणजे ही जी एक एनर्जी आहे इथे, हे सांगण्याची वृत्ती असणारी लोक, हे सांगण्याची क्षमता असणारी लोक या भूमीमध्ये आहेत याचा मला अभिमान आहे. खूप छान, खूप छान. आणि तुझ्यासारखा नायक त्यांना लाभलाय की इतका पॉझिटिव्ह विचार करणारा, सकारात्मक दिशा देणारा आणि माणूस म्हणून पहिल्यांदा सगळ्यांना जपणारा. कारण तुझं सामाजिक बांधिलकीचं काम आता या मुलाखतीमध्ये कदाचित लक्षात येणार नाही, परंतु जे विद्यार्थ्यांना शिकता येत नाही त्याच्या कॉलेजची फी तू घेतोस, त्यांना अनेक प्रकारची मदत करतोस.
हे आम्ही तर डोळ्यांनी पाहतोय, कारण आम्ही त्याचे प्रत्येक साक्षीदार आहेत. तसं तू समाजामध्ये अन्य ठिकाणीही करतोस. मुळात तुझा स्वभाव नाही की मी काय करतो ते सांगण्याचा. नाही नाही तसं त्यामुळे ती सामाजिक बांधिलकीचं तुझं जे व्रत आहे, तर त्याला आपलं सलामच आहे. आजच्या नवतरुणांसाठी तू एका वाक्यात काय संदेश देशील? कोणासाठी? युवकांसाठी, तरुणांसाठी. अच्छा. तरुणांसाठी म्हणजे आता नवीन जी लोक काम करतात, मी आता त्यांनी कशा पद्धतीने करायचंय काम ते सांगितलं. पण एक संस्कृत सुभाषित आहेत, ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यम करवावय तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावय. म्हणजे आपण सगळेजण एकत्र येऊ, एकत्र काम करू, वा. एकत्र ज्ञान मिळवू आणि या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा होईल हे पाहून जर का या नवीन समाज, या नवीन पिढीनं काम केलं तर भारत ही जगाची महासत्ता व्हायला वेळ. वेळ लागणार नाही. कारण अनंत आमुची ध्येयाशक्ती अनंत आशा आमची आशा किनारा तुला पामर आला, कोलंबसाचं हे गीत. योगेश, आज तुझ्याशी बोलताना खूप बरं वाटलं. तुला पुरस्कार मिळालेले आहेत, अजून अजून यापेक्षाही मोठमोठे आंतरराष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला लाभतील, नक्की लाभतील, कारण तुझं काम मोठं होत चाललंय. आम्ही एक शिक्षक म्हणून आमच्या शुभेच्छा आणि आमचे आशीर्वाद तर तुला आहेतच. तुमच्या शिक्षक लागले हेही नसे थोडे की ना, असे शिक्षक लाभले तर तुमचाही हात आहेच की घडवण्यामध्ये. विद्यार्थी घडतील. तर तुझी अशीच भरभराट हो. आम्ही गाणं ऐकत होतो पूर्वीपासून, उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी. मला थोडासा याच्यामध्ये फरक करावा वाटतो, उद्योगाचे घरी महालक्ष्मी पाणी भरी. कारण महालक्ष्मी फूड प्रॉडक्टचं तुझं जे आहे ते अत्यंत प्रत्येक घरामध्ये, आणि त्यामुळं आमची पोटं भरतात. आमच्या मनामध्ये जे हास्य तयार होतं किंवा चेहऱ्यावर जे हास्य येतं ते तुझ्या उत्पादनांच्या मधलं सुद्धा आहे. तर अन्नपूर्णा जशी तुला प्रसन्न झाले तशी ती आपल्या सर्व ग्राहकांना प्रसन्न होऊ दे आणि सर्व सुखी होऊ देत. तुझ्या एकूण स्वभावाचं, तुझ्या एकूण कार्याचं वर्णन करत असताना मला गुरु ठाकूरचे शब्द महत्वाचे वाटतात. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अस्तर. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अस्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला फिरता नाही, चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची. मार्ग त्याला मिळती सत्तर. हे आजच्या आपल्या संपूर्ण या संवादाचं फलित आहे असं मला वाटतं. योगेश, तू या आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी झालाय, त्याबद्दल तुझे मी आभार मानतो, धन्यवाद देतो, तुला शुभेच्छाही देतो. आज नंतर उद्या आपलाच विद्यार्थी शैलेश डोळस एका इंटरनॅशनल बँकेच्या भारतातल्या शाखेचा मॅनेजर म्हणून काम करतो आहे मुंबईमध्ये. शैलेश डोळस हा वेरवली सारख्या एका खेड्यामध्ये असणारा युवक आज भारतातील इंटरनॅशनल बँकेचा भारतातील मॅनेजर या एका पदावर आहे. त्याची उद्या मुलाखत आपण 5:30 ते 6:30 या वेळेत आयोजित केलेली आहे, आणि ती मुलाखत घेणार आहेत आपल्या IQSC चे समन्वयक डॉक्टर KR चव्हाण सर. तर त्याचाही तू लाभ घे. आमच्या महाविद्यालयाचा तू अविभाज्य भाग आहेस. मग शरीराचं उदाहरण तू दिलंस, त्यामुळे त्या शरीराचा एक अवयव तूही आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा देतो, आणि हे आपला संवाद आपण इथं आता थांबवूया. नमस्कार. धन्यवाद.